विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। नानीबाई माळा येथील खुनी हल्ल्यातील आरोपी जेरबंद। संजयनगर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी। सदर गुन्ह्याची बातमी पोलीस ठाण्यास कळताच घटनास्थळी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार रवाना होऊन तात्काळ जखमी सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। येथील जखमी बेशुद्ध अवस्थेत असल्याने आरोपींबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती, त्यामुळे तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या। गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता तात्काळ सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणल गिल्डा, अतिरिक्त कार्यभार यांनी दिल्या होत्या। दिलेल्या सूचनेप्रमाणे माननीय पोलीस निरीक्षक सूरज बिजली, संजयनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार सदर गुन्ह्याचा तपास करीत होते। आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता व जखमी बेशुद्ध अवस्थेत असल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या। घटनास्थळाचे आजूबाजूचे परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले, परंतु स्पष्ट व उपयुक्त असं फुटेज मिळून आलं नाही। सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी व गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल 79 विनोद साळुंखे व पोलीस कॉन्स्टेबल 1651 सुशांत लोंढे यांनी कौशल्यपणाला लावून गोपनीय बातमीदारामार्फत वरील आरोपीने सदरचा गुन्हा केलेली माहिती प्राप्त करून घेतली व सदर आरोपी खेराडकर पेट्रोल पंपच्या समोर असलेल्या झुडपात येऊन लपून थांबल्याची बातमी मिळाली। मिळालेल्या बातमीप्रमाणे तात्काळ त्या ठिकाणी रवाना होऊन सापळा रचून त्यांना पळून जाण्याची संधी न देता गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आत सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता यातील जखमी हा आरोपींच्या मित्राच्या घरात वाकून बघत असताना आरोपींनी त्यास काय बघत आहे असं विचारलं असता त्याने शिवीगाळ करून हाताने मारहाण करू लागल्याने आरोपींनी रागाने त्याच्याकडील कोयत्याने त्याच्या डोक्यात मारून त्याचा खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी हे करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।